कोयना आणि वारणा धरणातून केला जाणारा विसर्गामुळे सांगलीमध्ये कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। वारणा धरणातून 7,000 क्युसेक्सनं तर कोयना धरणातून 6,000 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी। आपण सध्या सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी आहोत। या कोथळी पुलावरून आपण पाहू शकता या ठिकाणी वारणा आणि कृष्णा नदीचा संगम होतोय आणि या ठिकाणी आपण कृष्णा नदी पाहता रौद्र रूप असं धारण करायला सुरुवात झालेली आहे। एकंदरीत पाहिलं तर वारणा आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे या ठिकाणी कृष्णा नदीची पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे। कोयना धरण 85% भरलेलं आहे। या ठिकाणाहून 6,000 क्युसेक्स वेगाने पाणी कृष्णा नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे, तर वारणा धरण हे 85% भरलेलं आहे। या ठिकाणी सुद्धा 7,000 क्युसेक्स वेगाने या ठिकाणी वारणा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडण्यात येत आहे। एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी वारणा नदी असेल, कृष्णा नदी असेल, या ठिकाणी हे पाणी पात्राबाहेर पडलेलं आहे आणि शेतीमध्ये शिरायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून या पूरपट्ट्यात राहणाऱ्या सर्व नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। कॅमेरामन सुजीतसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। आता बातमी आहे बारामतीमधून। बारामतीमध्ये वीर धरणातून नीरा नदीमध्ये विसर्ग जो आहे तो वाढवण्यात आला। नीरा नदी दुथडी भरून वाहू लागली असून नीरा येथील प्रसिद्ध दत्त मंदिर हे पाण्याखाली गेलेलं आहे। तर जालन्याच्या बदनापूर तालुक्यात वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांची धडपड पाहायला मिळाली। अकोला गावात महावितरण कर्मचारी सुनील अहिरे यांनी जीव धोक्यात घालत वीज पुरवठा सुरळीत केला। ताडपत्री डोक्यावर घेत हा कर्मचारी ते डीपी दुरुस्त करत असल्याचं बघायला मिळालं।